let us turn to Acts 2nd chapter. प्रेषितांची कृत्ये याच्या दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. Now here we see the group of disciples. येथे आपण शिष्यांचा गट पाहतो. They are now applying the truth. आता ते सत्याचं लागूकरण करू लागले होते. So the first verse, पहिलं वचन Acts 2nd chapter. प्रेषित 2:1. And when the day of Pentecost was fully come, नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला they तेव्हा were all with one accord in one place. ते सर्व एकत्र जमले असताना. Now that was a special feast or a special day which was observed 50th day. आणि तो एक विशेष दिवस होता की जो 50वा दिवस म्हणून पाळण्यात येत होता. And even to this day some Jewish Orthodox people observe it. आणि आज देखील काही कर्मठ यहुदी लोक हा 50वा दिवस पाळतात. They bring the first of their harvest to God. त्यांच्या पिकाचा पहिला भाग ते देवाकरता आणतात. So these people gathered मग हे लोक तिथे जमले होते in an upper chamber, एका वरच्या खोलीमध्ये. and आणि they were all with one accord in one place. ते सगळे ऐक्याने एकाच ठिकाणी जमले होते. You know, we see an interesting spectacle. येथे आपण एक विशेष चित्र पाहतो नाही का. Sometimes I notice, you know, I can't read our newspapers. Sometimes I have no time. काही वेळा मी आपली वर्तमानपत्रे वाचू शकत नाही कारण मला वेळ नसतो. Anyway, I find that I miss nothing. काही का असे ना, I miss nothing. वर्तमानपत्र न वाचल्याने मी काही विशेष गोष्टींना मुकतो असं मला वाटत But नाही. I like to stay informed. पण मला अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींची माहिती असणं आवडतं. Sometimes I see a wife, being standing for one party and the husband standing for another party. मला असं दिसतं की पत्नी एका पक्षाकरता निवडणूक लढवते आणि पती दुसऱ्या पक्षाकरता. I don't understand the rationale. आणि याच्यातील तर्क काही मला समजत नाही. Maybe one partner says, कदाचित एक सहकारी असा म्हणत असेल, I will get as much from this party as possible. आणि मी या पार्टीकडून जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवीन. And you get as much as you can from the other party. आणि तू त्या दुसऱ्या पार्टीकडून जेवढं शक्य आहे तेवढं मिळव. A fine business arrangement. पहा किती चांगली ही व्यावसायिक व्यवस्था आहे. And I think they get on very well on the basis of this arrangement. आणि मग ह्या व्यावसायिक व्यवस्थेवरती त्यांचं खूपच चांगलं चालतं. Every political party has a different ideology, प्रत्येक पक्षाची एक वेगळी विचारधारा असते, a different plank. वेगवेगळी कलम असतात. But पण I don't know whether anybody in our parties has any definite plank. आणि आपल्याकडे असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या पक्षांकडे काहीतरी निश्चित कलम आहेत का नाही मला माहित नाही. I know one plank, मला एक कलम माहिती आहे, convenience. सोयीस्कररित्या गोष्टी करणं. Whatever is convenient for. जे काही सोयीस्कर आहे ते करणं. Listen, friends. ऐका मित्रांनो, Many children have so much knowledge today. आजकाल लहान लेकरांना देखील खूपच ज्ञान आहे. So don't let any old graybeard think he knows everything. आणि कुठल्याही वृद्ध माणसाला असं वाटू नये की त्यालाच सगळं काही कळतं. So many technical matters which I do not know, I go to my children and find out. मला अनेक तांत्रिक बाबी समजत नाही, मी माझ्या लेकरांकडे जाऊन त्या शिकतो. Some of them are on the cutting edge त्यापैकी काही जण of technical advances. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीपथावर आहेत. And when they tell me something, I am amazed. I am so ignorant, I say. जेव्हा ते मला काही सांगतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं आणि मी म्हणतो मी किती अज्ञानी आहे. So त्यामुळे today, even for older and younger people to agree is very difficult. आणि आज अगदी वृद्ध आणि तरुण माणसांमध्ये सहमती असणं खूपच अवघड होऊन बसलं आहे. Because older people think they know everything. कारण वृद्ध लोकांना असं वाटतं की त्यांना सगळं काही कळतं, Which is not true. आणि ते काही खरं नाही. But they want to enforce it. पण त्यांना त्यांच्या गोष्टी लादायच्या असतात. By tradition, प्रथा परंपरांनी, by family leadership. किंवा कुटुंबातील पुढारपणाने.
पण for people to be of one heart today and one mind has become very difficult. लोकांमध्ये एक अंतःकरण आणि एक मन असणं खूपच अवघड होऊन बसलं आहे. That oneness is only possible at the cross. आणि हे ऐक्य केवळ वधस्तंभापाशीच शक्य आहे. When you are a broken person. जेव्हा तुम्ही भग्न माणूस असता तेव्हा. You know, I often tell people I'm ignorant. Please teach me. अनेकदा लोकांना असं म्हणतो की मी अज्ञानी आहे, कृपा करून मला शिकवा. I don't know your subject. मला तुमचा विषय माहिती नाही. Please tell me. कृपा करून तो मला समजावून सांगा. Give me a little education. याबाबत मला थोडी माहिती द्या. God has given me a humble heart. देवाने मला ते नम्र अंतःकरण दिलं आहे. That is why I can learn. I learn and learn and learn. त्यामुळे मी शिकत राहतो. पण proud people, गर्विष्ठ लोक, I find it very difficult to speak to some of our engineers. आपल्या काही इंजिनियरशी बोलायला मला खूपच अवघड जातं. What is the problem? समस्या काय आहे? They don't know that they don't know. त्यांना हे माहिती नाही की त्यांना माहिती नाही. And to admit that is so hard for them. आणि त्यांना ते मान्य करणं खूपच कठीण जातं. What do you mean? तुम्हाला काय म्हणायचंय? Engineering is advancing in many fields. अभियांत्रिकी ही अनेक क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात आहे. And wherever I am, I try to learn a little. आणि मी जेथे कुठे असतो तेथे मी थोडं शिकायचा प्रयत्न करतो. However, काही का असेना, I know very little. मला खूपच थोडी माहिती आहे. And when I go to God, आणि जेव्हा मी देवाकडे जातो, I say I am foolish. I know very मी little. म्हणतो की देवा मी मूर्ख आहे, मला खूपच थोडं समजतं. Teach me. मला कृपा करून शिकव. If you go to God, जर तुम्ही देवाकडे you गेला will be a humble person. तर तुम्ही एक नम्र व्यक्ती व्हाल. So, त्यामुळे here were 120 people with one heart and one voice. येथे या 120 लोकांमध्ये एक अंतःकरण, एक मन आणि एक आवाज होता. And they were praying for the promise of the Father. आणि ते पित्याकडे अभिवचनानुसार मागणी करत होते. Second verse. दुसरं वचन, And suddenly there came a sound from heaven, अकस्मात आकाशातून मोठा नाद झाला, as of a rushing mighty wind. मोठ्या वाऱ्याच्या सुसट्यासारखा. What? काय? There was movement. तेथे एक हालचाल होती. Where there is life, जेथे जीवन असतं there is movement. तेथे हालचाल असते. In the second verse of the Bible, बायबलच्या दुसऱ्या वचनामध्ये you will see this. तुम्हाला हे आढळून येईल. And the Spirit of God moved upon the face of the water. देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. So there was movement. पहा, तेथे एक हालचाल होती. And here in the upper chamber, आणि येथे वरच्या खोलीमध्ये there was tremendous sound and movement. तेथे मोठा एक नाद झाला आणि हालचाल घडून आली. There came sound from heaven as of a rushing mighty wind. अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसट्यासारखा आकाशातून नाद झाला. And it filled all the house where they were. व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. And they were all filled with the Holy Ghost. आणि ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. And began to speak with other tongues. आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषा बोलू Third लागले. verse. तिसरं वचन, I missed this verse. माझ्याकडून हे वचन वाचायचं राहून गेलं. There appeared unto them cloven tongues like as of fire. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या. Look at that. याकडे पहा. Whenever you see a great flame, जेव्हा तुम्ही मोठी आग पाहता you see tongues of fire. त्यात तुम्हाला वेगवेगळ्या आगीच्या जिभा दिसतात. And you know that something is being consumed when you see tongues of fire. जेव्हा तुम्ही आगीतून अशा वेगवेगळ्या जिभा पाहता तेव्हा तुम्हाला समजतं की तेथे काहीतरी जळत आहे. Is there something which needs to be consumed in your heart, in your life? तुमच्या अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये काहीतरी जळून जाण्याची गरज आहे का? I don't know your deepest thoughts. तुमच्यातील खोलवरचे विचार मला माहित नाही. They are called hang-ups.
In modern language they call it hang-ups. आणि आधुनिक भाषेत त्याला हँगअप्स असं म्हणतात, म्हणजे भावनिक समस्या. Listen, ऐका, many people have strong hang-ups. अनेक लोकांमध्ये खूपच अशा भावनिक समस्या आहेत And they're stuck to it. आणि मग ते त्यामध्ये अडकून पडले आहे. What does this fire do? आणि मग हा अग्नी काय करील बरं? It burns off those strands that bind you. आणि तुम्हाला बांधून टाकणारे सगळे बंध तो अग्नी जाळून टाकेल. That's the work of God's Holy Spirit. ते देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य होय. First you need to be free प्रथम तुम्ही मुक्त होणं गरजेचं आहे, because you're bound. कारण तुम्ही बांधलेले आहात. So त्यामुळे the fire burns off these bonds. तो अग्नी हे बंध जाळून टाकतो. If you turn to Isaiah, जर तुम्ही यशायाकडे वळालात, 1st chapter पहिला अध्याय and the 25th verse, 25वे I वचन, will turn my hand upon you, मी आपला हात तुला लावून and I will purely purge away your dross and take away all your tin. क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन व तुझ्यातील सर्व शिसे काढून टाकीन. How many of you are wearing gold in your noses, ears? Some people wear them on their tongues these days. इथल्या किती लोकांनी नाकात कानात सोन्याचे दागिने घातले आहेत, काही लोक जिभेत देखील घालतात. I don't know where you're wearing your gold or whether you're wearing it at all. तुम्ही सोनं घातलं आहे का आणि कुठे घातलं आहे मला माहिती नाही, But let me tell you, पण मला तुम्हाला हे सांगू द्या. yesterday I saw a girl on the road, काल मी रस्त्यावरती एक मुलगी पाहिली, dazzling jewelry. तिने खूपच चमचमणारे दागिने घातले होते. I said, मी म्हणालो, is that brass or is that gold or what is? हे काय पितळ आहे का सोनं आहे का काय आहे? Because कारण it must be a very foolish girl who wears so much gold and walks on the ती street. कदाचित खूपच मूर्ख मुलगी म्हणायला हवी, कारण ती एवढं सोनं घालून रस्त्यावरून फिरत होती. Do you want tin in your gold? तुमच्या सोन्यात तुम्हाला कथिलाची भेसळ चालते का? Dross in your gold? किंवा तुमच्या सोन्यात तुम्हाला पितळीची भेसळ चालते का? No. नाही. You want pure gold. 22 carat at least. तुम्हाला अगदी कमीत कमी 22 कॅरेटचं शुद्ध सोनं आवडतं. What does God say? देव काय म्हणतो? I will turn my hand on you मी तुला आपला हात लावून and burn away, consume your tin and dross. तुझ्यातील कीट आणि शिसे जाळून टाकीन. Don't you want purity? तुम्हाला शुद्धता नकोय का? I don't know. How can people live without purity? मला माहिती नाही की लोक शुद्धते विना कसं काय जीवन जगू शकतात. See, friends, पहा मित्रांनो, God gives you inward purity. देव तुम्हाला आंतरिक शुद्धता देतो. If you turn to 1 Corinthians, पहिलं करिन्थकरास पत्र 14th chapter, 14वा अध्याय 20 and 21. क्षमा करा 20 आणि 21 वचन. Brothers, बंधुजन हो, don't be children in understanding. बालबुद्धीचे होऊ नका, Howbeit, in malice be children. पण दुष्टपणाबाबत ताण्या मुलासारखे, But in understanding be fully grown. आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. Do you see this? तुम्हाला हे समजतं का? When are you going to be full grown in wisdom? तुम्ही ज्ञानामध्ये पूर्ण वाढ झालेले प्रौढ कधी होणार आहात? Please come and teach me. कृपा करून येऊन मला शिकवा. I want that मला ते हवं आहे. fully grown in wisdom. ज्ञानामध्ये पूर्ण वाढ झालेलं असणं. See, because if I make mistakes, they are very serious. पहा, जर मी कुठल्या चुका केल्या तर त्या फारच गंभीर असतील. So I don't want to make any mistake. त्यामुळे मला कुठल्याही चुका करायच्या नाहीत. I want to be pure. मला शुद्ध असायचं आहे. Many people trust me. अनेक लोक माझ्यावरती भरोसा ठेवतात. And above everything, God trusts me with His power. त्याहीपेक्षा अधिक काय तर देव त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीत माझ्यावरती भरोसा ठेवतो. So I don't want any tin or dross. त्यामुळे मला माझ्यामध्ये कुठलंही कीट किंवा शिस नकोय.
Don't you want the hand of God to come upon you wherever you are today? तुम्ही आज जेथे कुठे आहात तेथे तुमच्यावरती देवाचा हात यावा असं तुम्हाला वाटत नाही का? To remove the tin, तुमच्यातील ते कीट काढून टाकण्याकरता, to purify you, तुम्हाला शुद्ध करण्याकरता, to give you understanding. तुम्हाला समज बुद्धी देण्याकरता. You know, that is one of the greatest prayers in the Bible. पहा, ती बायबल मधील सगळ्यात महान प्रार्थनांपैकी एक आहे. Give me understanding. प्रभू मला समज बुद्धी दे. You know, my dear friends, पहा माझ्या प्रिय मित्रांनो, how much we waste because of lack of understanding. समज बुद्धीच्या अभावामुळे आपण किती गोष्टींचा अपव्यय करतो. So, त्यामुळे first the fire. प्रथम अग्नी. What did the Lord Jesus, what does the Bible say about this in Matthew? मत्तयामध्ये बायबल याबाबत काय सांगतं? 3rd chapter, तिसरा अध्याय. Matthew 3, मत्तय याचा तिसरा अध्याय 11 and 12. 11 आणि 12 वचन. What do we see? इथे आपण काय पाहतो? John the Baptist says, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, I indeed baptize you with water मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा unto repentance, पश्चातापासाठी, but Jesus who comes after me परंतु माझ्या मागून जो येशू येत आहे is mightier, तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, whose shoes I am not worthy to bear. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. He shall baptize you with the Holy Ghost and with fire. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. See, friends, पहा मित्रांनो, when we see that there is a better way, जेव्हा आपल्याला आढळतं की एक चांगला मार्ग आहे, a higher way, एक उच्च प्रतीचा मार्ग आहे, we must desire it. आपण त्याची अपेक्षा बाळगली We पाहिजे. are too slow to learn. आपण शिकण्याकरता खूपच मंद झालो आहोत. I don't understand what education is doing to India. शिक्षण भारताला काय फायदा करत आहे मला कळत नाही. What is education doing? शिक्षण आज काय करत आहे? Votes for sale. निवडणुकांमध्ये मत विक्रीसाठी असतात, मतांची विक्री होते. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, the Bible tells us बायबल आपल्याला सांगतं that he will baptize with fire. तो अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. I don't see this. आणि तो अग्नीचा बाप्तिस्मा आज मला दिसत नाही. I see a lot of noise in many parts of the world. जगाच्या अनेक भागामध्ये मला नुसता गोंगाट दिसत आहे. And that is called worship. आणि मग याला ते उपासना असं म्हणतात. And in that आणि worship, त्या उपासनेमध्ये I see that people who speak lies, मला असं दिसतं की लबाड बोलणारे लोक ती उपासना घेतात. people who have divorced their wives, run away with other women, अशी लोक ती उपासना घेतात की ज्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे आणि दुसऱ्या बाईबरोबर ते पळून गेले आहे. so even if a stranger comes in, म्हणून जर एक नवीन माणूस आपल्या मंडळीमध्ये आला, what should happen? मग काय घडायला हवं? His heart should be open. त्याचं अंतःकरण उघडायला हवं. That's the work of the Holy Spirit. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य होय. And next आणि step, मग पुढची गोष्ट, there is a cleansing power, a burning of the Holy Spirit. एक शुद्ध करणारं पवित्र आत्म्याचं जाळून टाकणारं सामर्थ्य. Now some of you तुमच्यातील काही जण may be struggling with your inward nature. कदाचित तुमच्या आंतरिक स्वभावाशी संघर्ष चालला असेल. You know, I had a great struggle with my old nature. माझ्या जुन्या स्वभावाशी मला खूपच संघर्ष करावा लागला. But I went to God. पण मी त्याकरता देवाकडे गेलो. Lord, I want to be crucified with you. प्रभू, मला तुझ्या बरोबर वधस्तंभावर खिळलं जाणं गरजेचं आहे. I want this wicked nature to be burnt. आणि हा माझा वाईट स्वभाव जळून जावा अशी माझी इच्छा आहे. I want a new nature. मला एक नवीन स्वभाव हवा आहे. Listen, friends. ऐका मित्रांनो, When you go to the Lord Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे जाता, you will say, तुम्ही म्हणाल, Lord, baptize me with fire. प्रभू अग्नीने माझा बाप्तिस्मा कर. Some of you have been baptized. तुमच्या काही जणांचा बाप्तिस्मा झाला असेल. You said, I have repented, I believed in Jesus. तुम्ही म्हणता मी पश्चाताप केला आहे, मी येशूवरती विश्वास ठेवतो. Now I belong to Jesus. आता मी येशूचा आहे. So त्यामुळे you were baptized. तुमचा बाप्तिस्मा झाला आहे. Now, आता have you been burnt by the Holy Spirit?
पवित्र आत्म्याद्वारे तुमचा जुना स्वभाव जळून गेला आहे का? But पण the whole country संपूर्ण देश does not see that they need the righteousness of Jesus. संपूर्ण देशाला हे समजत नाही की त्यांना येशूच्या नीतिमत्तेची गरज आहे. They will go with any amount of this deceit. त्यांना कुठल्याही पातळीवरची फसवेगिरी अगदी चालते. What is that? काय दुःख स्थिती आहे पहा. A national choice पहा, राष्ट्रीय पसंत, राष्ट्रीय निवड of crooked conduct. अशा वक्र वागणुकीची निवड किंवा पसंत संपूर्णच्या संपूर्ण देश करतो. Lord, the national choice पहा, राष्ट्रीय पसंत of a perpetuation of evil and oppression. वाईटाला आणि पिळवणुकीला चिरायू करणं हे राष्ट्राने पसंत केलं आहे. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, but the choice before us today is पण आपल्या समोर आज ही निवड आहे की to go to Jesus. येशूकडे जाणं आणि Lord, म्हणणं, प्रभू, my old nature हा माझा जुना स्वभाव is not helping me. तो मला काही सहाय्य करत नाही. Years are passing. अनेक वर्ष निघून चालली आहे. I want that fire to burn me. त्या अग्नीने माझा जुना स्वभाव जाळून टाकावा अशी माझी इच्छा आहे. Let us pray. प्रार्थना करूया. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us tell God, देवाला सांगूया, dear Lord, प्रिय प्रभू, I don't want this old wicked nature full of malice and ill will. मत्सर आणि इतरांचं वाईट चिंतणारा हा जुना स्वभाव मला इतपर नको आहे. My nature which oppresses other castes and says my caste only should go up. माझा हा स्वभाव की जो इतर जातीच्या लोकांची पिळवणूक करतो आणि म्हणतो की माझीच जात वर वर चढली पाहिजे. Lord, the lack of love and oneness in my heart. प्रभू, माझ्या अंतकळामध्ये प्रेमाचा आणि ऐक्याचा अभाव आहे. Burn it, Lord. प्रभू, तो जाळून टाक. Burn it, Lord. प्रभू, तो जाळून टाक. Let me not be satisfied with this kind of half religion. आणि अशा प्रकारच्या अर्धवट धर्माचरणामध्ये मी समाधानी असू नये. You have promised to fill me with thy power. तू तुझ्या सामर्थ्याने भरण्याचं अभिवचन मला दिलं आहे. I want this power प्रभू, ते सामर्थ्य मला हवं आहे. to call you Father तुला पित्या असं म्हणणारं सामर्थ्य and to know that you are on my side, आणि तू माझ्या पक्षाचा आहेस हे जाणून घेणारं सामर्थ्य, that your touch will be upon me. की तुझा स्पर्श माझ्यावरती असेल. Oh, Holy Father, हे पवित्र पित्या, have mercy upon this nation. या राष्ट्रावरती दया कर. Is this nation going to be obstinate in its choice of darkness? अंधकाराची आवड धरण्यामध्ये हे राष्ट्र असंच हट्टी राहणार आहे का? Oh, Lord Jesus, हे प्रभू येशू, have mercy on this nation. या राष्ट्रावरती दया कर. Will there be a perpetuation of oppression? इथं पिळवणूक अशी चिरायू राहणार आहे का? Caste-based election, जातीवरती आधारलेल्या निवडणुका, wealth-based election. पैशावरती आधारलेल्या निवडणुका. Have mercy on the leaders. प्रभू, या नेत्यांवरती दया कर. Oh, before the judgment comes to them. त्यांचा न्याय येण्यापूर्वी त्यांच्यावरती दया कर. Oh, Almighty Judge, हे सर्व समर्थ न्यायाधीशा, have mercy upon them. या नेत्यांवरती दया कर. Turn their hearts to you त्यांचं अंतःकरण तुझ्याकडे वळव and have mercy on this nation. आणि या राष्ट्रावरती दया कर. We ask in Jesus' almighty name. येशूच्या सर्व समर्थ नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो आहे. Amen. आमेन.